दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी केलं जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना देवळाली गाव परिसरात कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्थक अहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे 3 अनोळखी साथीदार दबाव धरून बसलेले दिसले। पोलिसांची चाहूल लागल्याने ते तेथून पळून गेले आणि त्यांच्यापैकी हार्दिक बेलदारच्या हातात धारदार शस्त्र दिसले। पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांनी पळ काढला। सदर आरोपींपैकी सार्थक अहिरे हा पोलिसांना बघून पळत असताना त्याच्या पॅन्टीच्या खिशातून गावठी कट्टा बाहेर काढत असताना फायर झाल्याने त्याच्याच पायाला गोळी लागली। त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं असता पोलिसांनी मिळालेल्या माहितीने आरोपींना ताब्यात घेत 2,05,000 रुपये, 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे। 26 तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपवून ठेवण्याच्या अनुषंगाने राहत आहे। तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं। तर देवळाली गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली। तर त्याच्याबदले 7 ते 8 लोक सदर वेळी त्या ठिकाणी होते। त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते। तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले। तर नेमके कुठं पळाले, काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो। सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं। तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली। आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन ची ओळख पटवली। तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती। तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले। मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे। सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, सौरभ लोंढे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे। त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख बोरवलीकर, पोलीस शिपाई पंकज करपे, सूरज गवळी, संदेश रगतवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि अंमलदार पोलीस शिपाई नाना पानसरे, समाधान माझे पोलीस शिपाई भामरे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।